नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत तव्यावरचे बोंबील. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचे आणि कमेंट करून सांगायचे आजची तव्यावरची बोंबीलची भाजी कशी तयार झाली आहे. आणि ही बोंबीलची भाजी बनवण्याची सर्वात सिंपल पद्धत आहे. आणि सर्वप्रथम सॉरी, कारण मी डेली व्हिडिओज अपलोड करू शकत नाही, कारण माझी तब्येत जरा खराब आहे. तुम्हाला आवाजवरून ओळखू येत असेल तर त्यासाठी प्लीज माफ करा. चला तर बोंबीलची भाजी बनवूयात. तर त्यासाठी लागणारी सामग्री: हिरव्या मिरच्या, इथे मी बोंबील कट करून घेतलेले व्यवस्थितपणे पाहू शकता. त्यानंतर लसूण, कांदा आणि टोमॅटो. बस हे सगळं टाकून आपण बोंबीलची चांगली टेस्टी भाजी बनवणार आहोत. तर इथे मी हिरव्या मिरच्या आणि लसूण एकत्र वाटून घेतले खलबत्त्यामध्ये. आणि त्यानंतर हे बोंबील आपण ताव्यावरती भाजून घ्यायचे, थोडं थोडं परतून घ्यायचे. जास्त काळपट कलर नाही येऊ द्यायचे. जास्त काळा कलर आल्यानंतर आपली बोंबीलची भाजी ही कडसर लागायला लागते. त्यासाठी थोडं थोडं दरमायचे. ओके. आता हे पूर्ण व्हिडिओ मी कुठेही असं मधात फास्ट किंवा स्लो केलेला नाही आहे, पूर्ण प्रॉपरपणे दाखवते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचे आणि अशीच रेसिपी फॉलो करायची आहे, कारण ही बोंबीलची भाजी बनवण्याची सर्वात सिंपल रेसिपी आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बोंबीलला असं दाबून दाबून शेककाटा द्यायचे त्याला. आता ही बोंबील आपण साईडला काढून घेऊ आणि या तव्यावरती तुम्हाला लागेल तेवढं तेल टाका. आता मी इथे 1 माप तेल ॲड केलेलं आहे. तेल गरम झाल्यावर लगेच त्यामध्ये कांदा सोडा. आता या कांद्याला छान परतून घ्या, सोनेरी कलर येईपर्यंत. इथे आपल्या कांद्याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे. आता यामध्ये टोमॅटो ॲड करूया. आता हे कांदा टोमॅटो तुम्हाला थोडे जास्त दिसत असतील. आता मी इथे 3 कांदा कापून घेतलेत छोटे छोटे आणि 2 टोमॅटो. याऐवजी तुम्हाला जर जास्त भाजी करायची असेल तर 4-5 कांदा आणि 3-4 तर टोमॅटो आवश्यकच आहेत. जास्तीत जास्त टोमॅटो टाकायचे, कारण टोमॅटोने भाजीला चव व्यवस्थित येत असते. आता या टोमॅटोला व्यवस्थितपणे परतून घ्या, थोडा वेळ शिजू द्यायचे. आणि टोमॅटो हे आपले मीठ टाकल्याशिवाय शिजत नाहीत, त्यासाठी वरून थोडंसं मीठ टाका. जास्त टाकायचं नाही, फक्त थोडं टोमॅटो शिजण्यापुरतं.
इथे आपले टोमॅटो हे शिजलेले आहेत। आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण याला आपण जे वाटून घेतलं होतं ते मिश्रण टाकायचे। हलवून हलवून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे त्याला। तर इथे आपण जे बोंबील भाजलं होतं त्याला आपण पाण्याने व्यवस्थितपणे स्वच्छ धुवायचे। बोंबील जर जास्त कडक असेल ना तर थोडा वेळ त्याला पाण्यात राहू द्यायचे, जेणेकरून बोंबील हे नरम होतील आणि लवकरात लवकर शिजतील। पण बोंबील भाजल्यानंतर त्याला धुणं आवश्यक आहे, नाहीतर भाजी कडसर चव होते भाजीला। ओके, तर आता याच्यामध्ये आपण बोंबील टाकलेले। आमच्या घरात बोंबील कमी आणि या बोंबीलसोबत असलेले हे मिश्रण म्हणजेच टोमॅटो, कांदा हे सगळं सर्वांना खायला खूप जास्त आवडतं, त्यामुळे बोंबील कमी आणि त्यामधलं मटेरियल जास्त दिसत आहे। आता या बोंबीलला व्यवस्थितपणे शिजू द्यायचे आणि तुम्हाला लागेल तसं सगळं मटेरियल टाकायचे। आता यामध्ये मी हळदी पावडर ॲड केले। आता थोडासा आपला काळा मसाला जे की घरगुती आहे। जर का तुम्हाला जास्त तिखट खाऊ वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून चटणीसुद्धा ॲड करू शकता। आणि बोंबीलची भाजी बनवण्यासाठी काही स्पेशली मसाला वगैरे नसतो, आपला सिंपल साधा मसालाच वापरायचा आहे जे आपण डेली भाजीमध्ये वापरतो। आता याला एकत्र करून याच्यावरती झाकून घ्यायचे प्लेट। हवा निघली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि थोड्या वेळात काढून पाहायचे। आता हे थोडंसं खाली चिटकत आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाका, कारण आपले बोंबील शिजलेले नाही आहेत। जर बोंबील शिजलेले असतील तर अशीच भाजी एकदम टेस्टी आहे, पण बोंबील शिजलेले नसतील तर त्यामध्ये 1 ते 2 कढची पाणी ॲड करा। आता पाणी ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थित मधात घ्या आणि परत झाकून घ्या। आता काढून पहा, म्हणजेच आता आपले बोंबील शिजलेलेच असतील। तर पाहू शकता किती छान लूक आलेला आहे। प्लेट काढल्यानंतर थोडा वेळ त्याला मंद आचेवरती दमू द्यायचं आहे। आता याच्यामध्ये ओवा ॲड करा। ओवा हे कंपल्सरी टाकणं असतं बोंबीलच्या भाज्यांमध्ये। ओवा टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्या आणि ओवा हे शिजल्यानंतरच टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं तेल ॲड करायचं आहे, कारण वरून तेल टाकल्यानं भाजी थोडी चविष्ट लागते आणि जास्त भळकी नाही लागत, मस्त एकदम टेस्टी लागते। त्यासाठी वरून थोडंसं तेल ॲड करायचं आहे। बोंबीलला हात लावून पाहायचे, शिजले असतील तर आपली भाजी ही रेडी आहे। जर शिजले नसतील तर अजून पाणी ॲड करा, अजून झाकून अजून शिजू द्या। तर फायनली आपली तव्यावरची बोंबीलची भाजी ही तयार झालेली आहे फ्रेंड्स। व्हिडिओबद्दल जे काही कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आणू हे सुद्धा सांगा। आणि याआधी आपण चिकन रेसिपीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्या व्हिडिओला खूप प्रेम दिलात त्याबद्दल धन्यवाद।
आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही ट्राय केलीत काय मला नक्कीच कळवा. बाय बाय.